कुणी एक गेला म्हणून काँग्रेस पक्ष संपत नाही. जिशान सिद्दीकींच्या पक्षप्रवेशाबाबत काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचे पुतणे योगेश जाधवांनी घेतली शरद पवारांची भेट. राजकारणात आणखीन एक काका विरुद्ध पुतण्या सामना रंगण्याची शक्यता. वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहाची हायकोर्टात धाव. अटक बेकायदेशीर असल्याचा मिहिरचा दावा. 21 ऑगस्टला होणार सुनावणी. पुण्यातील विमाननगरच्या फिनिक्स सिटी मॉलला बॉम्ब उडवण्याच्या धमकीचा ईमेल अज्ञात. ईमेल पाठवणाऱ्याचा पोलिसांकडून आता शोध सुरू. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या रिंगणात. मुंबईतून लढणार निवडणूक तर नाशिकमधून 4 उमेदवारांची घोषणा. बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण. आपलं पवित्र नातं कायम दृढ राहावं ट्विट करत राहुल गांधींच्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. बहीण प्रियंका गांधींसोबतचा फोटो ही पोस्ट. इडापिडा जाऊ दे माझ्या भावाचं राज्य येऊ दे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं सुषमा अंधारेंकडून जुने फोटो शेअर. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मालवणच्या सर्जेकोट समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाली. बोट छोट्या खडकावर आदळल्यामुळे 3 मच्छीमारांचा मृत्यू. एकाच पदावर 3 वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या पोलिसांच्या बदलीचे आदेश. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं दिले आदेश. ऑनलाईन रमीच्या नादात वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या. घराला आग लावून लाखोंचे दागिने घेऊन पळाला आरोपी. पोलिसांकडून आरोपीला बेड्या. दिल्लीत निर्माण भवन समोर डॉक्टरांनी सुरू केली ओपीडी. कोलकाता घटनेत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. निवासी डॉक्टरांचा इशारा.